नदीच्या काठावरती ज्ञानोबरायांच्या आजोबांची समाधी आहे. परंतु केवळ एका पुस्तकामध्ये असा उल्लेख असल्याने किंवा जे काही ढोकळा विठोबा स्थापन केला होता निवृत्तीनाथ वक्ते महाराजांनी मुक्ताबाई चित्कला नावाचं एक पुस्तक ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये देखील त्याचा उल्लेख होता की ज्ञानोबरायांच्या आजोबांची समाधी ही बीडला आहे. अशी मौखिक स्वरूपामध्ये अनेकांकडून जसं की रामदासी कुटुंब म्हणून आहे जे बीडच्या याच्यातले आणि तेच रामदासी कुटुंब नंतर ज्ञानोबरायांचे मावस वंशज हे संशोधनाच्या नंतर माहिती झालं. बरोबर ना? संशोधनाच्या नंतर जे ऑलरेडी त्या ढोकळा विठोबाची सेवा करत होते ते परंपरेची सेवा त्यांच्याकडे होते ते ज्ञानोबरायांचे मावस वंशज होते. तर त्यांनी त्या विठ्ठलाची सेवा केली. त्यांच्या याच्या पुढे हे होत गेलं सगळं आणि मग पुढे अनेक संदर्भ असे ऐकिवात होते की इथे कुठेतरी ज्ञानोबरायांच्या आजोबाची समाधी आहे. पण ते नेमकं भौगोलिक स्थान कोणतं आहे हे काय कोणाला कळायला मार्ग नव्हता. त्यानंतर मग काही कालावधीनं बीड शहरामध्ये ज्ञानेश्वरी सत्संग मंडळाची स्थापना झाली आणि साखरे महाराज डॉक्टर किसन महाराज साखरे यांच्या पुढाकाराने त्यांनी ठरवलं की फक्त ही जी माहिती आहे ती ऐकिवात स्वरूप नाही ठेवायची, त्याचा आता पाठपुरावा करायचा. तर पाठपुरावा करत असताना त्यांनी अनेक ग्रंथांचे संदर्भ घेतले. त्यानंतर शिटी सर्वे जो भूमापन पद्धतीमध्ये त्या ठिकाणी नगर परिषदेमध्ये जाऊन त्यांनी पाहिला तो सिटी सर्वे काहीतरी तो क्रमांक आहे 3941. अशा त्या सिटी सर्वे क्रमांकावरती सगळीकडनं ती जागा शोधली. ती जागा शोधल्याच्या नंतर त्या ठिकाणी ही जागा फार पूर्वीपासून आहे असे नेमके थोडे थोडे बिंदू एका ठिकाणी यायला लागले. ती जागा पाहिल्याच्या नंतर आणखी एक त्याच्यामध्ये संशोधनाचा एक महत्वाचा भाग असतो तो म्हणजे ती काय जो काय दगड आहे जे काय मंदिर किंवा जी काय कुठलाही कपडे असू द्या शिलालेख असू द्या तो कुठल्या काळातला आहे हे सुद्धा पाहिलं जातं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातले एक शिलालेख विशेषज्ञ अभ्यासक डॉक्टर देशपांडे तर त्या डॉक्टर देशपांडे यांनी त्या शिलालेखाचा त्या दगडाचा अभ्यास केला. अभ्यास केल्याच्या नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हा जो शिलालेख आहे हा कुठल्या शतकातला आहे तर हा 18व्या शतकातला आहे. ज्ञानोबरायांच्या आजोबाची समाधी केव्हाची होती की 12व्या शतकातली 11व्या-12व्या शतकातली. तर ते विसंगती झाली ना एकदम. सगळे पुरावे मिळत आहे. ज्ञानोबरायांच्या आजोबांची समाधी जर म्हटली तर त्या शिलालेखामध्ये हे जे संशोधन आहे ते जो दगड आहे त्याची शिलालेखावरील जी कला आहे ती कुठल्या शतकातली पाहिजे होती 12व्या शतकातली. ती कुठल्या शतकातली निघाली 18व्या शतकातली निघाली. मग तिथं विसंगती आली. मग त्या विसंगतीचा काय तर संशोधनामध्ये आणखी एक दुसरा भाग असतो त्याचं नाव आहे जीर्णोद्धार. तर पेशवे काळामध्ये म्हणजे 18व्या शतकामध्ये त्या समाधीचा जीर्णोद्धार केला होता. मला वाटतं त्यांचं नाव काहीतरी रामेश्वर का राजेश्वर असं काहीतरी नाव आहे ज्यांच्याकडे या बीड क्षेत्राची सगळी व्यवस्था पाहण्याचं काम होतं. पेशवे काळामध्ये त्यांनी त्या समाधीचा जीर्णोद्धार 18व्या शतकामध्ये केला होता. माधवराव पेशवे यांच्या काळामध्ये त्यांनी त्या समाधीचा जीर्णोद्धार केला होता आणि त्या जीर्णोद्धारामुळे पुन्हा त्या समाधीला हे केलं होतं. परंतु त्या समाधीचे जे शिलालेख हे 12व्या शतकापासून चालत आले होते. 18व्या शतकामध्ये फक्त त्याचा जीर्णोद्धार झाला होता हे देखील सिद्ध झालं. अनेक भूमापन पद्धतीमध्ये सिटी सर्वे क्रमांक असतील अशा अनेक आणि हे मी बोलतो इतकं सोपं नसतं बरं का. तुम्ही एखादा सिटी सर्वे क्रमांक मागायला नगर परिषदेमध्ये गेला तर तुम्हाला माहिती सगळ्यांना सरकारी काम 6 महिने काम ते काय पटपट कुठले काम करत नाही करत. ते पुन्हा बरं एक यांना इथून धागा निघायला लागला तो धागा जोडता जोडता दुसरा सटकून जायचा. एक मौखिक परंपरा, दुसरं संशोधनामधील ग्रंथांचे उल्लेख, तिसरं म्हणजे हे भूमापन सर्वे सिटी सर्वे क्रमांक अशा अनेक संशोधनामधून त्यांनी एक ग्रंथ निर्माण केला आणि तो ग्रंथ अत्यंत संशोधनपूर्ण आहे. त्या ग्रंथाचं प्रमोशन वगैरे काय करत नाही बरं का. म्हणजे काही गोष्टी वास्तविक येतात आणि त्या पुस्तकाच्या किंवा त्या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी केवळ दडलेला इतिहास नाही समोर आणला तर तो जो समाधी आहे किंवा ती जी वास्तू आहे तो केवळ दगड नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहासातील एक महत्त्वाच्या आणि पायाभूत घराण्याशी जोडलेलं